मित्रांनो, कल्पना करा, जळगावपासून बीड, बीडपासून धाराशिव आणि धाराशिवपासून थेट सोलापूर एक असा रेल्वे मार्ग जो उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला एका नवीन विकासाच्या धाग्यात जोडू शकतो. मित्रांनो, आज आपण अशा प्रकल्पाबद्दल बोलणार आहोत. तो केवळ एक रेल्वे मार्ग नाही, तर भविष्यात मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेला, उद्योगांना, विद्यार्थ्यांना आणि प्रवाशाला नवी दिशा देऊ शकणारा एक महत्त्वाकांक्षी रेल्वे कॉरिडॉर आहे. मित्रांनो, मराठवाड्यातील अनेक भाग आजही थेट रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या प्रतीक्षेत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापूर, धाराशिव, बीड, जळगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गाची संकल्पना पुढे आली. या मार्गामुळे महाराष्ट्राच्या मध्यभागातील अनेक जिल्हे एकमेकांशी अधिक वेगाने जोडले जाऊ शकतात. विशेष म्हणजे हा मार्ग भविष्यात उद्योग, कृषी आणि पर्यटन क्षेत्रासाठीही महत्त्वाची भूमिका पाहू शकतो. काही वर्षांपूर्वी रेल्वेच्या नकाशावर बीडचं अस्तित्व मर्यादित होतं, पण आज चित्र बदललं आहे. अहिल्यानगर बीड रेल्वे मार्ग सुरू झाला आहे. बीड परळी रेल्वे मार्गाचं काम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे आणि आता पुढील विस्ताराच्या चर्चेमध्ये बीड हे एक महत्त्वाचं केंद्र म्हणून समोर येत आहे. म्हणजे भविष्यात बीड फक्त एक स्टेशन नसून अनेक दिशांना जोडणारा महत्त्वाचा रेल्वे दुवा ठरू शकतो. मित्रांनो, सोलापूर ते जळगाव हा प्रकल्प का महत्त्वाचा आहे ते जाणून घेऊया. हा मार्ग पूर्ण झाला तर त्याचा फायदा फक्त शहराला होणार नाही, तर सोलापूर, धाराशिव, बीड, जालना आणि जळगाव या भागामधील प्रवास अधिक सुलभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी, शेतकऱ्यांना बाजारपेठांसाठी आणि उद्योगांना वाहतुकीसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. रेल्वे म्हणजे फक्त प्रवास नाही, तर विकासाचा पाया असतो. या रेल्वे कॉरिडॉर संदर्भात विविध सर्वेक्षणे पूर्ण झाली आहेत. अलीकडच्या काळात काही नव्या सर्वेक्षणांना मंजुरी मिळाल्यामुळे या प्रकल्पाविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अर्थात अजून अनेक प्रक्रिया पूर्ण व्हायच्या आहेत, पण एक गोष्ट निश्चित आहे, मराठवाड्याच्या रेल्वे विकासाच्या चर्चेत हा प्रकल्प आता पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. कल्पना करा, एका बाजूला बीड परळी रेल्वे मार्ग, दुसऱ्या बाजूला सोलापूर धाराशिव कनेक्टिव्हिटी आणि उत्तरेकडे जळगावपर्यंत पोहोचणारे संभाव्य रेल्वे जाळे. हे सर्व एकत्र आलं तर महाराष्ट्राच्या अंतर्गत रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो. आज हे एक स्वप्न वाटत असेल, पण प्रत्येक मोठा प्रकल्प कधीतरी एका कल्पनेतूनच सुरू झालेला असतो. तुमच्या मते सोलापूर, धाराशिव, बीड, जळगाव रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास सर्वात मोठा फायदा कोणाला होईल? विद्यार्थी, शेतकरी, उद्योग की संपूर्ण मराठवाडा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा विकास प्रकल्पांच्या अपडेटसाठी माझं बीड डेव्हलपमेंट सिरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण हक्काने म्हणू शकतो, एकेकाळी रेल्वेची वाट पाहणारा मराठवाडा आता नव्या रेल्वे युगाकडे वाटचाल करत आहे. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात लवकरच नव्या व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.